नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील आपले या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आजचा आपला घटक थोडासा वेगळा आहे, तो म्हणजे पर्यावरण. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेला पर्यावरण हा टॉपिक आहे, राज्यसेवा मुख्यला पर्यावरण टॉपिक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कृषी सेवा, वनसेवा, ग्रामसेवक, कृषी सेवक आणि इतर अनेक पदं ज्या ठिकाणी पर्यावरणावर सातत्याने प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी मी 100 असे प्रश्न काढलेले आहेत की जे वारंवार रिपीट झालेले आहेत. ओके, म्हणजे पर्यावरण या विषयावरील अत्यंत महत्त्वाचे असे ते 100 प्रश्न या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे आहेत. तर बघा, पहिलाच प्रश्न या ठिकाणचा आहे, जो एका अहवालावर आधारित आहे की जगामध्ये 10 ज्या नष्ट होण्याच्या मार्गावरील नद्या आहे त्यामधील भारतातील कोणती नदी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. तर त्या ठिकाणी गंगा नदी ही नष्ट होण्याच्या मार्गावरील नद्यांमध्ये समाविष्ट असलेली नदी आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे थर्मल पॉवर प्लॅन्ट, याच्यातून नेमके कशाचे प्रदूषण होते अशा टाईपचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याचं उत्तर पर्यावरणामध्ये राखेचे प्रदूषण हे थर्मल पॉवर प्लॅन्टपासून होत असते, हे या ठिकाणी उत्तर दिलं आहे. पुढचा क्योटो थर्मल ट्रीटी प्रोटोकॉल, क्योटो प्रोटोकॉल. मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे. याच्यावर वेगवेगळ्या अँगलने प्रश्न आहे, म्हणजे हा प्रोटोकॉल कधी अस्तित्वात आला, याचे नेमके उद्दिष्ट काय होते, किंवा याची मुख्य त्या ठिकाणचा हेतू काय होता. तर बघा, त्यात सगळ्यात महत्त्वाचं क्योटो प्रोटोकॉल म्हटलं की तुम्हाला ग्रीन हाऊस गॅस जे आहे त्याच्या उत्सर्जनात घट करणे, याच्यासाठी हा प्रोटोकॉल अस्तित्वात आलेला आहे. 1997ला अस्तित्वात आलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. हरितगृह वायू जे आहे, ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो आपण, त्याच्या कपातीचा निर्धारित भाग जो आहे त्याचा हस्तांतरण सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये करता येणार आहे. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प, हॅलोजिनेटेड वायू यांच्या हरितगृह परिणामामुळे भूपृष्ठाचं तापमान हे वाढतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे भूपृष्ठाचं जे तापमान वाढत आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प आणि हॅलोजिनेटेड वायू यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे, हे या आधी विचारलं गेलेलं आहे. आणि याच्यातला जो CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, याच्या संदर्भातला एक वेगळा प्रश्न आलेला आहे. तो असा की हा जो वायू आहे हा भूपृष्ठाद्वारे काय करतो आहे, त्या ठिकाणी उत्सर्जित जी उष्णता आहे ती ग्रहण करत असतो. म्हणजे त्यामध्ये मग CO2 आहे किंवा जलबाष्प आहे किंवा हॅलोजिनेटेड वायू आहेत, जे काही हरित परिणाम घडवून आणतात. ही प्रोसेस काय म्हणते की हे वायू भूपृष्ठाद्वारे उत्सर्जित जी काही उष्णता आहे ती ग्रहण करतात आणि ती उष्णता पुन्हा त्या ठिकाणी भूपृष्ठाकडे उत्सर्जित करतात. त्याच्यामुळे भूपृष्ठाचं तापमान वाढतं, म्हणजे त्याच्या मागील कारण या ठिकाणी आपल्याला विचारलं गेलेलं आहे. पुढे भारतामध्ये जी जैवविविधता आहे त्याच्या मागे नेमकं कारणं कोणते. आपण बघतो भारत हा जैवविविधतेने संपन्न असा देश आहे. आपल्याकडे हिमालयीन पर्वतरांगा आहे, आपल्याकडे पश्चिम घाट आहे, आपल्याकडे गंगेचे मैदानं आहेत, याच्यातून जैवविविधता आपल्याकडे आहे. मग त्याच्यावरचे घटक कोणते, तर हवामान स्थितीमध्ये आपल्याकडे विविधता आहे, पहिला मुद्दा. दुसरं, आपल्या देशाचे स्थान आणि विस्तार जो आहे तो त्या ठिकाणी व्यापक आहे, त्याचा एक मुद्दा. आणि तिसरं, भूगर्भ रचना जो आहे, ती भूगर्भ रचना त्याच्यातले जे बदल आहेत ते सुद्धा आपल्याकडच्या जैवविविधतेसाठी कारणीभूत आहे. म्हणजे मित्रांनो, जैवविविधतेची कारणं म्हटले की तुम्हाला हवामान स्थिती, देशाचं स्थान व विस्तार आणि भूगर्भ रचना, 3 मुद्दे तोंडपाठ असले पाहिजे. पुढे जगातील 25 जैवविविधता ठिकाणं या ठिकाणी आहेत, त्याच्यापैकी 2 भारतात आहेत. ते कोणते, म्हणजे या ठिकाणी एक ठिकाण दिलं होतं पश्चिम घाट, तर दुसरे कोणते असं ओळखायला सांगितलं होतं. पहिलं पश्चिम घाट आहे आणि दुसरं पूर्व हिमालय आहे. मित्रांनो, पूर्व हिमालयामध्ये आपण बघतोय सगळे आसाम वगैरे कडचा जो भाग आहे, ज्याला आपण 7 सिस्टर्स म्हणतो, ते जे राज्यामध्ये पसरलेला हिमालय आहे, त्या रांगा, जिथे की जैवविविधतेने संपन्न असा तो प्रदेश आहे, तो पूर्व हिमालय प्लस पश्चिम घाट, हे 2 ठिकाणं जगातल्या 25 ठिकाणांमध्ये समाविष्ट आहे. आता स्थितांबर या भागावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. वातावरणाचा जो स्थितांबर हा थर आहे, वातावरणातील उंची पर्वतवे ज्याच्यामध्ये बदल होत नाही, ज्याच्या तापमानात बदल होत नाही, असा
थर कोणता तर तो स्थितांबरावरील प्रश्न. पुढे एका प्राण्याचं वर्णन विचारलं गेलं होतं आणि तो प्राणी कोणता, अशा स्वरूपाचा प्रश्न होता. जो 30 वर्षे जगतो, जो सारनाथशी जोडला गेलेला आहे, ज्याचे आशियन आणि आफ्रिकन असे प्रकार पडतात, असा प्राणी कोणता तर तो सिंह. पुढे आणखी एक इंटरेस्टिंग थोडासा वेगळा प्रश्न. केवळ नर हत्तींना सुळे असतात व केवळ नर हरणांना शिंगे असतात, अशा पद्धतीचे विधानं विचारले गेले होते. थोडेसे राज्यसेवा मुख्याला असे विधानं विचारले जातात, ज्याचे उत्तर सहसा तुम्हाला असे रेग्युलर पुस्तकांमध्ये भेटत नाही. तर ते जे जुने प्रश्न आले ते आपल्याला नीट पाठ करून ठेवावे लागतील. म्हणजे हे प्रश्न जेव्हा रिपीट होतील विविध खाली मग क्लास 3च्या एक्झाम्सला हेच प्रश्न कॉपी पेस्ट बऱ्यापैकी होण्याचा आपण त्या ठिकाणी एक प्रवाह बघत असतो, तो आपल्याला या ठिकाणी साधता आला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे जीवावरण स्थाने. जीवावरण स्थानासंदर्भात तुम्हाला जोड्या लावा किंवा विविध अँगलने प्रश्न येऊ शकतात. त्यामध्ये मन्नारच्या आखात हे कुठे आहे तर तामिळनाडूमध्ये आहे. सिमलीपाल कुठे आहे, ओडिशामध्ये आहे, हे विचारले गेले. मन्नारच्या आखात तामिळनाडू, सिमलीपाल ओडिशा. जीवावरण स्थाने मित्रांनो, जीवावरण स्थाने म्हणून घोषित केले आहेत आपण. पुढे भारतातलं जे नदीचं जलप्रदूषण आहे, आपण पहिलाच प्रश्न बघितला की गंगा ही नष्ट होण्याच्या मार्गावरील एक महत्त्वाची नदी त्या ठिकाणी आहे. भारतात जे जल प्रदूषण होते त्याच्या संदर्भातला एक प्रश्न होता की किती टक्के पाण्यावर प्रक्रिया होती भारतामध्ये, तर 26% पाण्यावर प्रक्रिया होती आणि त्यात 26%पैकी ती प्रक्रिया ही 89% इतकी होत असते. म्हणजे 11% पाणी जे आहे ते विदाऊट प्रक्रियायुक्त त्या ठिकाणी असतं. आणि पुढे सर्वाधिक जर पाण्यावर प्रक्रिया होत असेल तर ती कृष्णा नदी खोऱ्यामध्ये होते आहे, हे आपलं माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, हे जे आपण लेक्चर्स घेतो आहे त्याच्या PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटत जातील. तुम्ही MPSC स्पर्धा विश्व हे चॅनल आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि आपले इतर विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल या विषयावरील सगळे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असेल तर आपलं यूट्यूब चॅनल रोहिदास चोंदे पाटील GST इन्स्पेक्टर हे तुम्ही जॉईन करून ठेवा किंवा त्यावरील सगळ्या प्लेलिस्ट आहेत त्या तुम्ही बघा. काही मित्रांचे मला जेव्हा कमेंट येतात की मी सर्व एका प्लेलिस्टमधील टोटल व्हिडिओज त्या ठिकाणी बघितले, तेव्हा मला खूप आनंद होतो की बाबा आता ते परफेक्ट होणार आहात तुम्ही त्या विषयामध्ये. पुढे आपण जाऊया. जीवावरण स्थानं तुम्हाला मी जे बोललो होतो जोडी विचारली गेली आहे. देबांग हे स्थान कुठे आहे तर ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. पंचमढी कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे. ओके, जीवावरण स्थाने. त्याच्यानंतर CO2 कार्बन डायऑक्साईड हा वायू जो आहे तो कशासाठी कारणीभूत ठरतो तर निर्वनीकरणासाठी तो कारणीभूत ठरतो. पुढे मिथेन जे आहे, हे मिथेन नेमकं कुठे सापडतंय तर हे भातशेती, सखोल पशुपालन या ठिकाणी आपल्याला मिथेनचा त्या ठिकाणी आढळत असतो. पुढे नायट्रस ऑक्साईड याच्या संदर्भातला प्रश्न होता. नायट्रोजनयुक्त खतांचा वापर त्या ठिकाणी हे आहे. पशूंचे टाकाऊ पदार्थ त्या ठिकाणी आपल्याला हा सापडतो आहे. CFC जे आहे क्लोरोफ्लोरो कार्बन ज्याला आपण म्हणतो, जे शीतगृह आहे, शीतपेट्या आहे, त्या ठिकाणी आपल्याला हा सापडतो. आणि वातानुकूलित यंत्रणा जे आहे, कूलर असेल, फ्रीज वगैरे असेल, या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे सापडतं. त्याच्यानंतर परिसंस्थेवर प्रश्न आहे मित्रांनो. परिसंस्था नेमकी काय आहे तर परिसंस्था हा एकसंघ भाग आहे. दुसरं त्याच्या रचनात्मक व कार्यात्मक पैलूचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करू शकतो परिसंस्था. आणि सगळ्यात महत्त्वाची व्याख्या परिसंस्थेची ती म्हणजे पर्यावरण आणि जैविक घटक. जैविक घटक म्हणजे काय, विविध जीव, तुम्ही आम्ही मानव प्राणी इतर वेगवेगळे जीव, हे जीव आणि पर्यावरण यांच्यामध्ये जे आंतरक्रिया घडत असतात, इंटरॅक्शन्स घडत असतात, यांचा जो अभ्यास आपण करत असतो त्याला आपण त्या ठिकाणी परिसंस्थेचा अभ्यास असं म्हणत असतो. पुढे पिण्याच्या पाण्यातील जे काही फ्लोराईड असतं त्याचं निरुपद्रवी प्रमाण किती असतं तर ते जर 0.8 ppmच्या वर गेलं तर ते प्रमाण निरुपद्रवी असतं, घातक असतं फ्लोराईडचं, ते लक्षात घ्या. मग फ्लोराईडमुळे काय वाईट परिणाम होतात हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे तुमचे हाडं, दात वगैरे हे काय होतात, ठिसूळ होतात. आपण जर बघितलं मित्रांनो, मी ग्रामसेवक म्हणून काम केलं आहे, त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्याकडे पाण्याचे नमुने पाठवावे लागतात. त्याच्यामध्ये याचं प्रमाण वाढलेलं आहे की काय ते बघावं लागतं. ओके, तर ते लक्षात असू द्या. पुढे प्रवळ संवर्धन क्षेत्र कोणकोणते आहेत तर गल्फ ऑफ मन्नार आहे, गल्फ ऑफ
कच्छ आहे, प्रवाळ संवर्धन क्षेत्र म्हणून आपण जाहीर केलेले 4 क्षेत्र. त्याच्यानंतर लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेटे, प्रवाळ संवर्धन क्षेत्र. प्रवाळाचं संवर्धन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मन्नार, कच्छ, लक्षद्वीप, अंदमान निकोबार. त्याच्यानंतर अन्न साखळी. अन्न साखळीवरचा प्रश्न आहे, म्हणजे एक विधान तुम्हाला विचारलं गेलं आहे की बाबा मांसभक्षी प्राणी जर कमी केले आपण तर हरणांच्या संख्येमध्ये वाढ होईल. बरोबर आहे. मांसभक्षी प्राणी काय करतायत, हरणांना त्या ठिकाणी खातात. जर मांसभक्षी प्राणी जर कमी केले तर हरणांची संख्या आपोआप त्या ठिकाणी काय होणार आहे, वाढणार आहे. पुढे अन्न साखळीवरचा प्रश्न आहे की अन्न साखळीत जो ऊर्जा ऱ्हास होतो आहे त्याच्यामुळे अन्न साखळीची लांबी ही 3 ते 4 अन्न पातळ्यांपर्यंत मर्यादित होत असते. पुढे कावीळ रोग जो आहे त्याच्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक कोणते, कावीळ रोगासाठी कारण कोणतं, तर आर्सेनिक जड धातू जो आहे जो औषध निर्मिती कारखान्यामध्ये आपण वापरतो त्या आर्सेनिकमुळे कावीळ रोग होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आर्सेनिक औषध निर्माण कारखान्यामधला. पुढे पश्चिम व दक्षिण भाग जो आहे त्याच्यामध्ये सर्वात उष्ण महिना कोणता, तर एप्रिल हा पश्चिम आणि दक्षिण भारतातील विशेषतः सर्वात उष्ण महिना, सर्वाधिक तापमानाचा महिना एप्रिल असतो. तर उत्तर भारतामध्ये तो मे असतो. मित्रांनो, आपण जर बघितलं महाराष्ट्र तर आपण जवळपास दोघांच्या बाँड्रीवर आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे एप्रिल आणि मे दोनही महिन्यामध्ये आपल्याला जे काही उन्हाळा आपण म्हणतो तो जास्त जाणवतो. पुढे प्रश्न आला होता की रेड डेटा बुक कशा संदर्भात आहे. ओके, तर रेड डेटा बुक हे धोक्यातील ज्या वनस्पती आहेत त्यांच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं बुक आहे. पुढे मुख्यालय कोलकाता असलेल्या काही संस्था विचारल्या गेल्या होत्या, ज्यामध्ये बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, भूगर्भशास्त्र सर्व्हे ऑफ इंडिया यांची मुख्यालये कोलकाता या ठिकाणी आहेत. हा प्रश्न विचारला गेला आहे. पुढे प्राण्यांची जी हाडं आहेत किंवा प्राण्यांचे दाता आहे याच्यामध्ये जे चुनखडीचा संचय होत असतो ज्याला आपण कॅल्सिफिकेशन म्हणतो, त्याच्यामध्ये नेमकं काय असतं, तर त्याच्यात फ्लोराईड असतं. मित्रांनो, आपण फ्लोराईडवर बघितलेलं आहे. तुम्हाला मी सांगितलं दाता आणि हाडं जे आहेत ते ढिसूळ होत आहेत, फ्लोराईड. पुढे कीड रोग जे आहेत त्याच्यासाठी जे नाशकं असतात, आपण कीडनाशक आपण म्हणतो त्याला, किंवा त्याच्यानंतर कीटकनाशकं आपण म्हणतो, याचा जर आपण अधिक वापर केला तर काय विपरीत परिणाम होतात याच्या संदर्भातला प्रश्न आहे. तर जैवसंचय ज्याला आपण बायो ॲक्युमिलेशन असं म्हणतो, दुसरं जैव विस्तृतीकरण ज्याला आपण बायो मॅग्निफिकेशन म्हणतो, हे परिणाम कीडनाशकाच्या अतिवापरामुळे घडून येतात. पुढचा प्रश्न मित्रांनो अल निनो आणि ला निनो या संदर्भातला आहे. अल निनो आणि ला निनो जर तुम्ही बघितलं तर दोघंही त्यांच्या विरुद्ध दिशेला जे काही जागतिक तापमान असतं किंवा पर्जन्यमान असतं याच्या आकृतीबंधामध्ये बदल घडवून आणत असतं, अल निनो आणि ला निनो. पुढे गेंड्यांचे शिंग आहे यांचा प्रमुख औषधी उपयोग काय, तर लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी गेंड्यांच्या शिंगाचा औषधी उपयोग होत असतो. हा प्रश्न आलेला आहे. पुढे मिथेन हरितगृह वायू आपण बघतोय, याच्या वापरामुळे औद्योगिक क्रांती आपण झाली पाहिली आणि या औद्योगिक क्रांतीपासून ते आतापर्यंत मिथेन जो वायू आहे त्याच्यामध्ये किती वाढ झाली, तर ती 700 ppb पासून 1750 ppb इतकी वाढ मिथेन या हरितगृह वायूमध्ये झालेली आहे औद्योगिक क्रांतीपासून आतापर्यंत. हा प्रश्न विचारला गेला आहे, 700 ते 1750. त्याच्यानंतर परिसंस्थेची जी कार्य असते त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका कोण पार पाडतं, तर अन्न साखळी, अन्नजाळी, ऊर्जा विनिमय स्तर, परिस्थितिकीय सुस्थाने ही परिसंस्थेच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. अन्न साखळी, अन्नजाळी, ऊर्जा विनिमय स्तर आणि परिस्थितिकीय सुस्थाने. पुढे जर बघितलं तर कोळशाची जी खाण आहे या कोळसा खाणीतील टाकाऊ घटक ही जे आहे ते प्रदूषण जे आहे त्याचं ते पाण्याचा जडपणा वाढवण्यामध्ये कारणीभूत ठरत असतात. त्यामध्ये नेमकं कोणतं आम्ल असतं, तर ते सल्फ्युरिक आम्ल असतं. ओके, पुढे एक थोडासा ऑड प्रश्न होता मित्रांनो, नर मोर जो आहे तो उत्कृष्ट नाचतो तर कोकिळ नर उत्कृष्ट गातो, अशा स्वरूपाची विधानं होते. थोडेसे पर्यावरण दृष्टिकोनातून आहे, आपण फक्त एक वाचलेलं असलं पाहिजे, पुन्हा रिवाईज झाले तर ते चुकायला नको. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईडचे आकाशातील प्रमाण जर वाढले तर काय होते, जर CO2चे प्रमाण वाढले तर काय, तर उष्णता वाढेल.
वातावरणीय पट्टे जे आहे ते ध्रुवाकडे सरकतील. वृक्षवल्ली जे आहे त्या विषुववृत्तापासून दूर जातील. किडे रोगराई यांच्यामध्ये वाढ होईल. जर CO2चे आकाशातील प्रमाण वाढले तर हे परिणाम होऊ शकतात असा प्रश्न याआधी आलेला आहे, तो आपल्याला माहीत असला पाहिजे. त्याच्यानंतर सांडपाणीयुक्त ज्या पालेभाज्या असतात त्या वनस्पतीमध्ये नेमकं कशाचं प्रमाण जास्त असतं, तर जे जड धातू आहेत विविध त्यांचं प्रमाण या वनस्पतीमध्ये जास्त असतं, जे घातक ठरतं. तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी बघितलं तरी ते सांडपाण्यावर बऱ्याच ठिकाणी पालेभाज्या वाढवल्या जातात. त्या संदर्भात हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पुढे बेसेल करार हा कशा संदर्भात आहे, तर धोकादायक कचरा वाहतूक आणि साठवणूक जी आहे त्याच्या संदर्भातला बेसेल करार आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. त्याच्यानंतर पशुशेती जर बघितली तर याच्यामधून किती टक्के मिथेन हा वातावरणात जातो, तर 21% मिथेन हा पशुशेतीमधून वातावरणात त्या ठिकाणी जात असतो. पुढे पृथ्वीवरील तापमान जे आहे त्यामुळे समुद्र पातळी 1 मीटरने जर वाढली तर कोलकाता हे शहर 50% बुडेल अशा स्वरूपाचं विधान होतं आणि ते बरोबर होतं. म्हणजे बघा, ही जी तापमान वाढ आहे याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात त्याच्या संदर्भातले जे अहवाल आहे त्या अहवालामधले काही महत्त्वाचे निष्कर्ष आहेत त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे. त्याच्यानंतर कायदा, जो पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आपल्याला सर्वांना माहीत असतो. ही माहीत आहे ते विचारत नाही आयोग किंवा मंडळं, तर त्यांनी विचारलं की हा कायदा कोणाच्या जन्मदिनी अस्तित्वात आला. मित्रांनो, इंदिरा गांधींच्या जन्मदिनी. मग कोणता आहे तो जन्मदिन, तुम्ही कमेंट करून मला सांगा. इंदिरा गांधींचा जन्मदिवस, त्या दिवशी पर्यावरण संरक्षण कायदा अस्तित्वात आलेला आहे. पुढे पारिस्थितिकी शास्त्र ही जी कन्सेप्ट आहे, ज्याला आपण पर्यावरणीय जीवशास्त्र असं सुद्धा म्हणत असतो. ओके, ही सर्वप्रथम कोणी प्रस्तुत केली, तर अर्न्स्ट हॅकेल यांनी ही कन्सेप्ट सगळ्यात आधी मांडली. आणि ओइकोस म्हणजे घर आणि लोगोस म्हणजे अभ्यास, अशा 2 ग्रीक शब्दापासून हा पारिस्थितिकी शब्द या ठिकाणी बनलेला आहे. पुढचा प्रश्न होता की पृथ्वीचं जे तापमान वाढलेलं आहे याच्यामध्ये कोणत्या घटकांचा किती वाटा आहे. CO2चा 60% वाटा आहे, CFCचा 20% वाटा आहे, मिथेनचा 14% वाटा आहे, तर नायट्रस ऑक्साईडचा या ठिकाणी जर बघितला तुम्ही तर एक 6% वाटा तुम्हाला दिसून येईल. महत्त्वाचे मुद्दे आहेत. पुढे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हे नेमके कसे असतात, तर एकमार्गी, तसेच ऊर्जा विनिमय स्तरानुसार ते कमी होत जातात, हा प्रश्न विचारला गेला आहे. पुढे जागतिक तापमान वाढ आणि जे हवामान बदल होतो आहे याच्यामुळे कोणते परिणाम होतील. जे कमी अक्षांश आहे त्या ठिकाणी, तर तिथे पर्जन्य जे आहे ते 5 ते 10% वाढेल, अशा स्वरूपाचं या ठिकाणी एक निष्कर्ष आहे, तो आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे सिंचनासाठी पाण्याची जी गुणवत्ता असते त्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. त्याच्यातून आपण क्षार प्रमाण ओळखत असतो. सोडियम शोषण गुणोत्तर SAR ज्याला म्हणतो आपण, त्याचं प्रमाण त्यासाठी आपण मोजत असतो. पुढे बायोकार्बोनेट आणि बोरॉन आहे याचं प्रमाण सुद्धा आपण मोजत असतो सिंचनासाठीचं जी पाण्याची गुणवत्ता आहे ती टिकवण्यासाठी. त्यानंतर आंतरराष्ट्रीय जे मानके आहेत त्याच्यानुसार दर माणसाला, म्हणजे दर 1000 माणसांना 4 एकर खुली जागा आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय मानकं सांगतायत की 1000 माणसामागं किती जागा असली पाहिजे, 4 एकर. मात्र मुंबईत जर तुम्ही गेले तर तिथे फक्त 0.03 एकर एवढी जागा उपलब्ध आहे. म्हणजे मुंबईमध्ये जी दाटीवाटी आहे, जी लोकांची संख्या आहे ती कशी भयानक आहे, त्या संदर्भातला हा प्रश्न विचारला गेला आहे. पुढे मानवी आरोग्यावर फ्लोराईड युक्त जे पाणी आहे, आपण ज्याला वर फ्लोराईड हा उच्चार तुम्ही बघितला असेल, त्याचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो, तर अकाली वृद्धत्व मानवाला येत असतं किंवा येऊ शकतं, हा प्रश्न आहे. पुढे भारतात सर्वाधिक ई कचरा कुठे तयार होतो, तर तो मुंबईमध्ये तयार होतो. जागतिक स्तरावर वातावरणामध्ये CO2 हा जर बघितला आपण तर 100 वर्षापूर्वी त्या ठिकाणी त्याचं जे प्रमाण होतं ते 275 दशलक्ष इतकं होतं, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कार्बन जे आहे त्याच्या संदर्भातली एक कन्सेप्ट आहे कार्बन ग्रामन, अशी एक कन्सेप्ट आहे. बाबा, कार्बन ग्रामन कशाला म्हणायचं, तर मृदा आणि हिरवळ जी आहे याच्यामध्ये कार्बनचे जी प्रमाण वाढते याला आपण कार्बन ग्रामन असं म्हणत असतो, हे लक्षात घ्या. पुढे जैवविविधता संरक्षण आहे, त्याच्यासाठी काय काय तुम्ही करू शकता, तर उपयुक्त वन प्राणी यांचं संरक्षण करू शकतात, वन्यजीव प्राण्यांचं. शिकारी आपण नियंत्रणात आणू शकतो. त्याच्यानंतर जे विश्रांती स्थळं आहे, भक्षण स्थळं आहे, यांचं आपण त्या ठिकाणी रक्षण करू शकतो. पुढे प्राथमिक भक्षक काय आहे. प्राथमिक भक्षक, तर
हे सजीव जे आहे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात, प्राथमिक भक्ष्य. पुढे CRZ. कोणत्या क्षेत्राला लागू आहे? तर मुंबई व परिसरातील बेटे, पूर्व किनारपट्टीवरील बेटे, मलबार किनारपट्टीवरचा प्रदेश जो आहे याला CRZ लागू आहे. पण CRZ पासून वगळलेले क्षेत्र कोणते? तर अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे हे CRZ मधून वगळलेले आहेत. ओके मित्रांनो, पुढचा मुद्दा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य तुम्हाला या ठिकाणी विचारले गेले आहे आणि त्याचं उत्तर आहे माळढोक अभयारण्य, महाराष्ट्रातील सर्वात मोठे. पुढे 2014चा जो पर्यावरणविषयक अहवाल होता याच्यानुसार 20 प्रदूषित शहरं जगामधील, त्याच्यात भारतातले 2 शहरं समाविष्ट होते, एक दिल्ली आणि दुसरं कोलकाता, सर्वाधिक प्रदूषित शहर. 2014नुसार सर्वाधिक वाघ कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश असा हा उतरता क्रम तुम्हाला विचारला गेला. तुम्ही आता सध्याचा त्याच्यामधला अपडेट रिपोर्ट बघू शकतात आणि उतरत्या क्रमाने त्या ठिकाणी वाघांची संख्या तुम्हाला माहीत असली पाहिजे. पुढे 2014ला जागतिक वारसा यादी अपडेट झाली, त्याच्यामध्ये भारतातील 2 ठिकाणं ॲड केलेली आहे. त्यात पहिलं राणी की वाव आणि दुसरं ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क. 2 ठिकाणं जे 2014ला जागतिक वारसा यादीमध्ये भारतातील ॲड झालेली आहे. मित्रांनो, राणी की वाव नेमकं कोणत्या ठिकाणी आहे? ही अत्यंत प्रसिद्धीस आलेली घटना आहे, कारण की आपल्या एका नोटेवर आपण राणी की वावला जागा दिली आहे. राणी की वाव कोणत्या राज्यात आहे? नक्कीच तुमच्याकडून कमेंटची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर मर्क्युरीमुळे नेमकं काय होतं? तर मर्क्युरीमुळे स्मरणशक्ती नष्ट होते, हे विधान या ठिकाणी विचारले गेले. मर्क्युरी पारा आपण म्हणतो आहे. ओके, मर्क्युरी. पुढे ओडिशामध्ये कोणार्क सूर्यमंदिर आहे, त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? तर पॅगोडा असं म्हटलं जात असतं. पुढे रेफ्रिजरेटर्समधून नेमकं काय तयार होतं? तर त्या संदर्भातला प्रश्न आहे. HFC, CFC क्लोरो कार्बन जे आहे त्याची निर्मिती या ठिकाणी होते आहे. पुढे फायर एक्सटिंग्युशर्स जे असतात त्याच्यामुळे कशाची वाढ होते? तर हेलॉन्स जे आहे त्याच्यामुळे वाढत असतात. पुढे जैवरासायनिक ऑक्सिजनची मागणी जी आहे त्याच्यामुळे सुद्धा जैविक कचरा आहे तो त्या ठिकाणी प्रदूषण करतो आहे. पुढे जपान, स्वीडन या ठिकाणी मिनामाटा रोग पसरला, तो कशामुळे? तर दूषित माशांचे सेवन लोकांनी केले होते आणि त्याच्यामध्ये जो पारा आहे त्या पाऱ्याचा कचरा त्या माशांनी सेवन केला होता, त्याच्यामुळे मिनामाटा हा रोग पसरलेला होता. पुढे नद्यांचं पाणी वळवण्याचा जो प्रकल्प आहे त्याच्यामुळे कोणत्या समुद्रातील जैव प्रणाली नष्ट झाली, अशा स्वरूपाचा प्रश्न आलेला आहे. तर अरल समुद्र आहे, नदीचे पाणी वळवल्यामुळे त्या ठिकाणची जैव प्रणाली ही नष्ट झाली आहे. पुढे कार्टाजिना प्रोटोकॉलवर प्रश्न आहे. हा जैव सुरक्षितता आणि आनुवंशिकता अभियांत्रिकी यांच्या संबंधित एक महत्त्वाचा प्रोटोकॉल. नागोया प्रोटोकॉल प्रवेश आणि लाभ वाटणे याच्या संदर्भातला प्रोटोकॉल आहे. पुढे मित्रांनो, क्योटो करार हा वारंवार विचारला गेला, जो जपानमध्ये झाला आणि याच्यानंतर उत्सर्जन जे आहे वर्षाने 3% या दराने वाढत राहिलेले आहे वर्षाला. पुढे महाराष्ट्रामधलं पहिलं इलेक्ट्रॉनिक वेस्ट युनिट इको रिसायकलिंग लिमिटेड नावाची जी संस्था आहे ती कुठे स्थापन झाली, असाही प्रश्न आला आहे. अंधेरीला जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट युनिट इको रिसायकलिंग. त्याच्यानंतर नैरोबी या ठिकाणी 1977ला एक युनोची परिषद झाली होती, ती कशा संदर्भातली होती? तर वाळवंटीकरणासंदर्भात. हा प्रश्न या ठिकाणी नीट लक्षात घ्या. नैरोबी वाळवंटीकरणाची परिषद 1977ची. त्याच्यानंतर कृषीमधून जागतिक तापमान वाढतं आहे, याच्यामधली सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं? तर ते मिथेन वायू जो आहे H4, याच्यामुळे कृषीतून जागतिक तापमान वाढीचा फार मोठा धोका आहे. पुढे ओझोन पट्टा, ओझोनचा थर जो म्हणतो आपण, तो का आवश्यक आहे? तर सूर्याची जी काही अल्ट्राव्हायलेट किरणं आहेत, इन्फ्रारेड किरणे आहेत, ती पृथ्वीपर्यंत त्यामुळे पोहोचत नाही, जी की घातक आहेत. परंतु त्या ओझोनला छिद्र पडलेलं आहे, हे आपण ऐकतोय. आता कोरोनाच्या काळात त्याच्या बातम्या आल्या की ते छिद्र आता त्या ठिकाणी पूर्ण प्रदूषण कमी झाल्यामुळे छिद्र पूर्ण बुजलेलं आहे, म्हणजे आता चांगलं झालेलं आहे बाबा. ते जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते आपल्याकडे येऊ शकत नाही, अतिनील किरणं आपल्याकडे येऊ शकत नाही. आणि मग हा ओझोन पट्टा कुठे असतो त्याच्या संदर्भातला प्रश्न आहे की स्ट्रॅटोस्फिअर हा जो भाग आहे या ठिकाणी हा पट्टा आहे. त्याच्यामुळे काय परिणाम होतात त्या UVजमुळे? तर त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो, मासे खराब होऊ शकतात. पुढे कातडी कमावण्याचे जे कारखाने आहे त्याच्या सांडपाण्यामध्ये अँथ्राक्स, बॅसिली जीवाणू असतात किंवा रोगजंतू असतात.
युनोची पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष ही युनोने कोणत्या वर्षी साजरं केलं किंवा ठरवलं, तर ते 2002 आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष. हा प्रश्न 2016ला आला आहे मित्रांनो. म्हणजे जुने प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. क्योटो करार कशा संदर्भात आहे? जागतिक तापमान वाढ, त्याच्या संदर्भात त्याच्यात चर्चा झाली की ते कसं कमी करता येईल, त्या संदर्भात करार झाले. कार्बनची खरेदी विक्री व्यापार व्यवस्था त्या ठिकाणी लागू करण्यात आली. पुढे जीवावरण क्षेत्रे आहे. कच्छ गुजरातमधलं, शेषाचल आंध्र प्रदेशमधलं, पन्ना मध्य प्रदेशमधलं आणि कांचनजोंगा सिक्कीममधील या जीवावरण क्षेत्रावर सुद्धा प्रश्न विचारले गेले आहे. त्याच्यानंतर CO कार्बन मोनॉक्साईड, जो की हवा प्रदूषणामधील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचे परिणाम काय? तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते, मज्जासंस्था कार्यप्रणाली आहे त्याच्यावर प्रभाव पाडू शकतं कार्बन मोनॉक्साईड. पुढचा प्रश्न आहे मोटार वाहन. जी नलिका असते मोटारीची, कोणत्याही तुम्ही एखादी गाडी असते त्याच्या शेवटी थर्मोमीटर किंवा थर्मो रिॲक्टर लावलेला असतो, त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे शुद्ध ऑक्सिजनमध्ये रूपांतर होत असते. हा प्रश्नसुद्धा आलेला आहे. त्यानंतर कायदे आलेले आहे. कोणता कायदा कधी झाला? पर्यावरण संरक्षण कायदा 1980चा आहे. पुढे हवामान प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा, जो हवेसंदर्भातला आहे 1981चा आहे. पाण्यासंदर्भातला कायदा 1974चा आहे. पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा. वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा आहे. वन संरक्षण कायदा 1980चा आहे. मित्रांनो पर्यावरण संरक्षण कायदा 1986. ओके, 80 नव्हे तर 1986चा पर्यावरण संरक्षण कायदा. तर अशा पद्धतीने पर्यावरण या टॉपिकवर हे विविध प्रश्न आलेले आहेत. नक्कीच तुम्ही यांची वारंवार रिव्हिजन करत राहिलात आणि याच्यानुसार जर पुस्तकं वाचत गेलात, तुम्हाला मी सांगितलं आहे क्रमिक पुस्तकं आधी वाचा, नंतर काही महत्त्वाची संदर्भ पुस्तकं आहेत ते वाचत चाला. म्हणजे तुम्हाला आधी प्रश्न जर वाचले असले तर कळेल नेमकं काय येतं आहे परीक्षेला. ओके मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल. माहितीपूर्ण फार महत्त्वाचं आहे, परीक्षेभिमुख फार महत्त्वाचं आहे. ओके, ते वाटलं असेल तर नक्कीच लाईक करत चाला. आणि तुम्ही नवीन असाल चॅनलला, असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या पुढील घंटीचे बटन दाबून ठेवा. चला तर इथे आपण थांबूया. धन्यवाद.